बीड जिल्ह्यातील पर्ली येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला 2 वर्षे उलटली आहेत. 2 वर्षानंतर सुद्धा या प्रकरणात अद्याप एकालाही अटक झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची SITने 6 महिन्यात 200 लोकांची कसून चौकशी केली. यासाठी 500 पेक्षा अधिक लोकांचे कॉल डिटेल तपासणी करण्यात आली. तब्बल 12 जणांच्या मानसशास्त्रीय तपासण्या केल्या गेल्या. असं या प्रकरणी एक महत्त्वाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. काही दिवसापूर्वी महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट आणि एकाची बेड मॅपिंग चाचणी करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मिकरण हा मुख्य आरोपी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अशातच आता एक सर्वात मोठी अपडेट समोर आली असून महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळाबाबतचा गुप्त जबाब नोंदवण्यात आला आहे. या जबाबामुळे वाल्मिकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह विजय सिंग उर्फ बाळाबाळकर यांचे देखील जबाब झाले आहेत. 164 नुसार विजय सिंग उर्फ बाळाबाळकर यांचा महत्त्वाचा जबाब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जबाबामध्ये वाल्मिकरांच्या मुलाचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे हा जबाब देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणातील 2 संशयितांची नार्को टेस्ट देखील होणार आहे. यातून आता SITच्या हाती नेमके काय लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान तहसील कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. मात्र 2023 पासून या प्रकरणात कोणतीही अटक झाली नव्हती. या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वारंवार आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. ज्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.